पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। राज्यात सलग 5 दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक भागात कोरडे वातावरण अनुभवायला मिळत आहे। ढगाळ वातावरण कमी झाल्याने कमाल तापमानाचा पारा 30 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून उकाड्यात ही वाढ झाली आहे। मात्र 14 जुलैपासून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। त्यानुसार राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे, तर नाशिक घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे। मात्र पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे। हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही हलक्या सरी पडू शकतात, तर परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात 14 जुलै रोजी कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे या भागात उष्णतेची तीव्रता कमी कायम राहण्याची शक्यता आहे। 15 जुलै रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। एकूणच 14 जुलैपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असले तरीही मुसळधार पाऊस पडणार नाही। सलग काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला आहे। पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।